नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा. चला तर मग सुरुवात करूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींपासून. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीला बिनविरोध करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून चर्चेला प्रारंभ केला आहे. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर बारामतीत निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांनी काँग्रेसला या निवडणुकीतून माघार घेण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसने आधीच या पोटनिवडणुकीत उमेदवार लढवण्याचे ठरवले होते, परंतु सुनेत्रा पवार यांच्या फोनवरून त्यांची भूमिका बदलू शकते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तथापि महाविकास आघाडीत उमेदवारी संबंधी संभ्रम कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही, त्यामुळे महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला आहे. राहुर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्राजक्त तनपुरे हे इच्छुक आहेत. त्यांनी प्रचार सुरू केला असून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सदस्य हे देखील मातोश्रीवर भेट देऊन गेले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणता पक्ष उमेदवारी देईल याबाबत अजून निर्णय झालेला नाही. शनिवारी राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीत प्राजक्त तनपुरे अनुपस्थित होते, ज्यामुळे त्यांची अपक्ष उमेदवारी किंवा इतर पक्षांमध्ये सहभागी होण्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी यावर प्रतिक्रिया देताना, मी तनपुरे यांच्या संपर्कात आहे, योग्य वेळी योग्य डाव टाकू असं सांगितलंय. ठाण्यात आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर भर दिला. शिंदे यांनी सांगितलं की सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे. त्यांनी कर्मकांडांच्या जाळ्यात न अडकता बुद्धांच्या विचारांचं अनुसरण करण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. सम्राट अशोक जयंतीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात शिंदे यांनी भिक्खू संघांकडून बौद्धरत्न सन्मान देण्यात आलाय. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची प्रत आणि बौद्ध प्रतिमा भेट देण्यात आली. शिंदे यांनी या सन्मानासाठी आभार मानले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानून त्यांच्यामुळेच एक सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री बनला असे सांगितले. शिंदे यांनी आपल्या भाषणात ठाण्याच्या भूमीला भिक्खूंच्या उपस्थितीमुळे पवित्र मानले आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला एक ऐतिहासिक महत्त्व दिले. जगाला बदलायचं असेल तर ते बुद्धांच्या विचारांद्वारेच होईल असं सांगून शिंदे यांनी बुद्धांच्या शांतिदायक विचारांची आवश्यकता व्यक्त केली. या परिषदेच्या वेळी महापौर शर्मिला पिंपळोरकर आणि खासदार ज्योती वाघमारे देखील उपस्थित होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय संत संमेलनात नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबत मोठी घोषणा केली आहे. यंदा कुंभमेळ्याचे आयोजन अत्यंत भव्य आणि दिव्य पद्धतीने होणार असल्याचे ते म्हणाले. 35,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या माध्यमातून विविध सुविधांची विकास योजना राबवली जाईल. प्रभू श्रीराम आणि त्र्यंबकेश्वर नगरीतील सर्व संत महंतांचे स्वागत करून त्यांनी सनातन संस्कृतीचे जतन करण्यावर विशेष भर दिलाय. फडणवीस म्हणाले की मागील कुंभमेळाव्यापेक्षा जास्त भाविक असले तरी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नाशिकमध्ये जागेची कमी असली तरी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, सनातन संस्कृती नेहमीच टिकून राहिली आहे. अनेक आक्रमणांच्या वेळीही ती कायम राहिली. महाराष्ट्राची वारकरी संप्रदाय परंपरा आणि संतांच्या विचारांनी हे शक्य झाले आहे. कुंभमेळा केवळ स्नानासाठी नाही तर मनाच्या शुद्धतेसाठी महत्त्वाचा आहे. सिंहस्थ कुंभमेळाव्याच्या तयारीत रस्ते, रेल्वे आणि विमानतळांच्या सुविधांचे नूतनीकरण केले जाईल. तसेच गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्र्यंबकेश्वर इथे वर्षभर पाणी वाहत राहील यासाठी काम सुरू असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणावर मोठं विधान केलं असून यामध्ये शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे. फडणवीस यांनी सांगितलं की या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि ईडी लवकरच या प्रकरणाची चौकशी करणार आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातच्या CDRमध्ये असलेल्या कॉल्सची माहिती जाहीर केली होती, ज्यामुळे काही प्रमुख राजकारणी नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की CDR प्राप्त करण्याचा अधिकार तपास यंत्रणांना आहे आणि अंजली दमानियाकडे असलेला CDR कुठून आला याची चौकशी केली जाईल. खरात प्रकरणात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले असून SIT तपास करत आहे.
अशोक खरात याच्या प्रकरणात एकाच वेळी अनेक व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे, ज्यात रुपाली चाकणकर आणि चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख केला गेला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भात सुषमा अंधारे यांनी आरोप केला होता की त्यांचा अशोक खरातशी काही संबंध आहे. या आरोपांवर चंद्रकांत पाटलांनी सुस्पष्टपणे उत्तर दिलंय आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असल्याचं सांगितलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकरण योग्यरित्या हाताळलं जात आहे आणि लवकरच सत्य समोर येईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. मुंबईतील मंत्रालयात लाचखोरीची एक मोठी घटना समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थ आणि नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला रंगेहात अटक केली आहे. लाड यांनी ग्रामविकास विभागाच्या निधी मंजुरीसाठी 6,37,000 रुपयांची लाच मागितली होती. खारघर परिसरात एसीबीने सापळा रचून त्याला पकडले. या कारवाईमुळे मंत्रालयात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. एसीबीने मार्च महिन्यात देखील मंत्रालयात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली होती आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा मंत्रालयात लाचखोरीविरोधी कठोर कारवाई सुरू केली आहे. मीरा भाईंदर परिसरात रिक्षा आणि टॅक्सी वापरण्याच्या बाबतीत बोगस कागदपत्रांचा वापर करून परवाने मिळवण्याच्या तक्रारींना पाठिंबा दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि परिवहन विभागाने कडक कारवाई करण्याचं ठरवलं आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळवलेले परवाने आणि परप्रांतीय किंवा परदेशी नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने केलेल्या गैरप्रकारांची चौकशी सुरू केली आहे. यावर कार्यवाही करताना रिक्षाचालकांना मराठी येणे अनिवार्य करणे हे एक प्रमुख नियम ठरवले गेले आहे. यासाठी रिक्षा परवाना फेर तपासणी दरम्यान चालकांची मराठी बोलण्याची क्षमता तपासली जाईल. जे चालकांना मराठी येत नसेल तर त्यांचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कडक निर्देश दिले आहेत आणि 1 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.